भजन करा. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. चला. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. 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 गोपाल कृष्ण भगवान की. राधा कुंज बिहारी लाल की. श्रीमद् भागवत महापुराण की. राधे राधे. ओम नमो भगवते वासुदेवाय. भगवते वासुदेवाय. सगळे म्हणा. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वरा. गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. आशाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलू पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. समचरण सरोजं सान्द्रनीलाभुधाभं जगन्निहितपाने मण्डनं मण्डनाना. तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदैवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणे. विद्यारंभ करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा. नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं तत जयमुदीरये. नमस्तुभ्यं भगवते ज्ञान वैराग्यशालिने
नारदाय सर्वलोक पूजिताय सुरर्षेः नमस्ते भगवान व्यास सर्वशास्त्र कोविद ब्रह्मा विष्णु महेशानां मूर्ति सत्यवती सुत निगम कल्पतरोर्गलितं फलं सुखमुखादमृत संयुतं पिबतं भागवतं रसमालयं मुहुर्हो रसिका भुवि भावुका नष्टप्रायेषु भद्रेषु नित्यं भागवतं सेवया भगवती उत्तम श्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मतं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकराया दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती ओम नमो भगवते वासुदेवाय हरि बोल ओम नमो भगवते वासुदेवाय सगळे म्हणा टाळी वाजवून म्हणायचं ओम नमो भगवते वासुदेवाय 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 हरि बोल ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ताली वाजवा भजन करा ओम नमो भगवते वासुदेवाय भगवते वासुदेवाय भगवते वासुदेवाय ओम नमो 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 भगवते वासुदेवाय ताली वाजवा हात उठा के हरि बोल ताली वाजवा ताली वाजवा हा हाथ उठा के राधे राधे
कृष्ण भगवान की, राधा कुंज बिहारी लाल की, श्रीमद् भागवत महापुराण की, परीक्षित महाराज की, श्री शुकाचार्य महाराज की, गोपाल कृष्ण भगवान की। राधे राधे। श्रीमद् भागवत परम पावन कथा, परम मंगलमय कथा। श्री माऊली बाल संस्कार वारकरी शिक्षण संस्था आणि या वारकरी शिक्षण संस्थेच्या सुंदर अशा संस्कार शिबिराचं आयोजन, तिसरं पर्व। आणि या संस्कार शिबिरातील आजची ही पहिल्या दिवसाची श्रीमद् भागवतम कथा श्री महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार, युवा कीर्तनकार आणि आपल्या माऊली बाल संस्कार वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक स्वप्नील महाराज काळाने, महाराजांच्या साठी जोरात टाळ्या वाजवायला। त्यांच्यासाठी टाळ्या वाजवण्याचं कारण स्वतः तर उद्धारण्याचा विषय त्यांचा आहेच, परंतु आपल्या बरोबर सर्वांचा उद्धार व्हावा, सगळ्यांचं कल्याण व्हावं, याच्यासाठी कायम जागृत राहणारं अंतकरण म्हणजे स्वप्नील महाराज काळाने। आणि मग त्यांच्या या वारकरी शिक्षण संस्थेतील शिबिरामध्ये जे काही विद्यार्थी येतील, त्या आलेल्या सर्व विद्यार्थ्यांना भागवत काय हा कळावा, काय श्रीमद् भागवतम आहे, भागवतम कथेचं आयोजन या ठिकाणी त्यांनी अतिशय मोठ्या उत्साहामध्ये, आनंदात, ऐश्वर्यामध्ये केलेला आहे। आता हा कथा चालू करण्यासाठी आपल्याला थोडा विलंब झालेला आहे आज, आणि तो विलंब झाला असल्या कारणास्तव अगदी शॉर्ट वर्ड स्वीट, थोडक्यात पण चांगलं सांगण्याचा, चांगली कथा करण्याचा आपण आज प्रयत्न करणार आहोत। तेव्हा आजच्या सुंदर अशा पर्व काळावर आज श्रीमद् भागवतम कथा चालू होत्या। तरी श्रीमद् भागवतम कथा किती महत्वपूर्ण आहे, या कथेमध्ये किती महत्वता आहे, ही जर आपण समजूनच घेतली तर वारकरी संप्रदायामध्ये दोन प्रमाण ग्रंथ सांगितले, एक श्रीमद् भगवत गीता आणि दुसरा श्रीमद् भागवत। तुकाराम महाराज तर आपल्याला अट्टहासानं भागवतम श्रवण करायला लावतात, गीतेचंही श्रवण करायला लावलेलं आहे। जे गीता भागवताचं श्रवण करतात ते भाग्यवान आहेत। महाराजांनी मग असा अभंग घेतला, गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे। कोण गीता भागवताचं श्रवण करतं? म्हणले कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा। देवाला ती मुलं आवडतात, किसी मुलं गीता भागवत ऐकतात। अट्टहासानं तुकोबराय म्हणतातच, ऐकाजी तुम्ही भक्त भागवत, ऐकाजी तुम्ही भक्त भागवत, ऐकाजी तुम्ही भक्त भागवत, ऐकाजी तुम्ही भक्त भागवत। कराल ते हित सत्य करा, कराल ते हित सत्य करा, ऐकाजी तुम्ही भक्त भागवत।
करा, अट्टहासानं विनंती करतात. अरे ऐका, तुम्ही ऐका, भागवतांचं श्रवण करा. करा आलं ते हित सत्य करा. अरे सत्यत्वातलं खरं हित करायचं असेल तर भागवत ऐकाच. ऐका ना. आज वेळच भरपूर झालेला असला कारणास्तव अगदी थोडक्यात सांगतो. भागवतम आपण आज ऐकतोय. काय भागवत? भागवत शब्द समजला, मला वाटतं भरपूर काही समजेल आपल्याला. भागवत शब्दाचा अर्थ केलेला आहे मी, माझ्या बुद्धीनं मी केलाय. भागवत शब्दातील एक एक शब्दाचा अर्थ समजून घ्या, एक एक अक्षराचा अर्थ समजून घ्या. भा अक्षर भक्तीचा, ग अक्षर ज्ञानाचं, व अक्षर वैराग्याचं आणि त अक्षर हे तरण्याचं. ज्या शास्त्राचं श्रवण केल्यानंतर अंतकरणामध्ये भक्ती, ज्ञान, वैराग्य प्रकट होतं, भक्ती, ज्ञान, वैराग्य प्रविष्ट होतं आणि आपण तरले जातो, त्या शास्त्राचं नाव आहे भागवत. बोला राधे राधे. जरा आवाज आला पाहिजे. राधे 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 राधे. हा, जरा मोठ्यानं बोलायचं. जेवलात ना मग? अशी सगळी व्यवस्था केलेली आहे तुमची गुरुजींनी. बोला राधे राधे. ज्या शास्त्राचं श्रवण केल्यानंतर अंतकरणामध्ये भक्ती, ज्ञान, वैराग्य प्रविष्ट होतं आणि मनुष्य तरला जातो, त्या शास्त्राचं नाव भागवत आहे. आणखी भागवत शब्दाचा अर्थ सांगितला जातो. भ भयरहित, ग गर्वरहित, व वासनारहित आणि त म्हणजे तत्वाची प्राप्ती. जे शास्त्र श्रवण केल्यानंतर मनुष्याच्या ठिकाणची भीती जाते, गर्व जातो, अंतकरणातली वासना निघून जाते आणि मनुष्याला तत्वाची प्राप्ती होते. या नाम भागवत. आणखी एक अर्थ जर काढलाच तर मी चांगल्या चांगल्यांकडून ऐकला. भ अक्षर कीर्तिवचनश, ग ज्ञानवाचक, व विस्तारवाचक, तत्व पदार्थ शोधनम. पाना किती सुंदर अर्थ सांगितला. भ अक्षरानं भगवंताच्या कीर्तीचं वर्णन केलं. भ अक्षरानं भगवंताच्या कीर्तीचं वर्णन केलं. भगवान किती कीर्तिवान, किती कीर्ती भगवंताची आहे, त्या भ अक्षरानं वर्णन केलं. ग अक्षरानं भगवंताच्या ज्ञानाचं वर्णन केलं. ऐका, भगवान कृष्ण परमात्म्यांच्या ज्ञानाचं वर्णन ग अक्षरानं केलं. पहा किती ज्ञानी भगवान. थोडक्यात सांगतो तुम्हाला. आता चालली इथं कथा आणि या कथेच्या शेजारी जर जागरण गोंधळ घेतलं तर जागरण गोंधळ कळतं ना तुम्हाला. आपल्या गुरुजींचं गाव जवळच आहे जेजुरी. मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, हा मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरवारी, सावध होवने भजनी लागा देव करा तैवारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. बोला मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. सदा आनंदाचा. आता पहिला दिवस आहे, जेजुरीच्या खंडोबाला बी नमन झालं पाहिजे ना. आपलं यांना नमन, आपलं त्यांना नमन, सगळ्यांना नमन झालंच पाहिजे ना. श्लोकांमध्ये शुकाचार्यांना, नारदांना, व्यासांना नमन घेतलंच ना. पांडुरंगाला, माऊलींना, तुकोबरायांना सगळ्यांचं नमन झालंच. पण खंडोबा राहिले होते. जागरण गोंधळ चालू आहे. मला सांगा, गोंधळात कथा होईल का? होईल का? नाही. पण भगवान किती ज्ञानी आहेत पहा.
कुरुक्षेत्रावर युद्ध चाललं. युद्ध आता युद्ध म्हणजे काय? गोंधळच आहे ना. हाना मारा, धरा त्याला, ठोका त्याला, पाडा त्याला खाली, मारून टाका त्याला, हाना मारा. कसला गोंधळ आहे? अशा गोंधळामध्ये भगवान अर्जुनाला सासले शोकाचं गीता तत्व सांगतात. भगवान किती ज्ञानी आहेत, बोला राधे राधे. किती ज्ञानी आहेत भगवान. असल्या गोंधळामध्ये 45 मिनिटाचं गीता तत्व भगवान अर्जुनाला सांगतात. भगवंताच्या ज्ञानाचं वर्णन ग शब्दानं केलं. तुम्ही म्हणाल ग आणि ज्ञानाचं काय शब्द? हिंदीमध्ये ग ला ज्ञान म्हणतात. ज्ञान अर्थानं ग शब्द. ज्ञान म्हणजे ज्ञान. भ अक्षर कीर्तिवचनश, ग ज्ञानवाचक हा, व विस्तार वाचक आणि तत्व पदार्थ शोधनम. व शब्दानं विस्ताराचं वर्णन केलं. नवे नवे संपूर्ण विस्तार म्हणजेच भागवतम आहे. काय विस्तार? उद्यापासून आपल्याला कळेलच. संपूर्ण भगवंताचा विस्तार जो अवतार विस्तार आहे. ब्रह्मदेव सृष्टी निर्मिती करतात, त्या निर्मितीपासून संपूर्ण सूर्यवंश चंद्रवंशापर्यंत कृष्ण परमात्म्यापर्यंतचा जो विस्तार आहे तो व शब्दानं वर्णन केला. आणि शेवट तत्व पदार्थ शोधनम. कोण आहे तत्व? काय आहे तत्व? एक तत्व नाम, एक तत्व नाम, एक तत्व नाम दृढ धरी माना. एक तत्व नाम, एक तत्व नाम, एक तत्व नाम दृढ धरी माना. हे हरी श्री करुणा येईल तुझी, हरी श्री करुणा येईल तुझी. हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे मना. राधे 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 राधे. एक तत्व नाम दृढ धरी मना, हरीश करुणा येईल तुझी. काय तत्व आहे? तत्व म्हणजे परमात्मा, तत्व म्हणजे भगवान. या उपाधी माझी गुप्त, ते चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारती. संतांनी ज्या तत्वाचा स्वीकार केला ते तत्व म्हणजे भागवतम आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण म्हणजे भागवत आहे, लक्षात ठेवा. म्हणून आरतीमध्ये वर्णन आलेलं आहे. ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, गीते वेधी मन पूर्ण, अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण, त्रिताप जाती चिरये शांती, नातही वदती, कृष्णपदी ठेवू माथा, आरती करू तुझ भगवंता. तेव्हा सर्वश्रेष्ठोत्तम अशा प्रकारचं हे भागवतम शास्त्र आहे. आणि म्हणून भागवतम आपल्याला समजलं पाहिजे. वारकरी संप्रदायामध्ये एकनाथ महाराजांनी फार मोठी क्रांती केली. जनार्दन एकनाथ आणि खांबदी झाला भागवत. भागवताच्या रूपानं एकनाथ महाराजांनी भागवताचा प्रसार केला, लक्षात ठेवा. तेव्हा हा जो भागवतम आहे तो भागवतम कोण कोणाला सांगतंय लक्षपूर्वक आहे का? एखादा मुद्दा पटला तर लिहूनच घ्या. कोण कथा सांगतं? नेहमी शारण्यामध्ये सुत शौनका आदी ऋषींना हा भागवतम सांगतात. नारदांनी हरिद्वार या ठिकाणी आनंद घाटावर शंकाधिक संतांकडून हा भागवतम श्रवण केला, लक्षात ठेवा. व्यासांनी शुकांना हा भागवत सांगितला आणि शुकाचार्यांनी हा परीक्षिती राजाला सांगितला. मला राधे 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 राधे. का भागवत श्रवण करतात? कशामुळे भागवत श्रवण करतात? अहो म्हणले 7 दिवसामध्ये मोक्ष मिळतो. किती दिवसात? कोणाला मिळाला? म्हणले परीक्षिती राजाला मिळाला.
7 दिवसा मुक्ती झाली तया, 7 दिवसा मुक्ती झाली तया, 7 दिवसा मुक्ती झाली तया, 7 दिवसा मुक्ती झाली तया. श्रवणे परीक्षिती तरला भूपती, श्रवणे परीक्षिती तरला भूपती, श्रवणे परीक्षिती तरला भूपती, श्रवणे परीक्षिती तरला भूपती. 7 दिवसा मुक्ती झाली तया, 7 दिवसा मुक्ती झाली तया, हे 7 दिवसा मुक्ती झाली तया, 7 दिवसा मुक्ती झाली तया. राधे राधे. 7 दिवसामध्ये परीक्षित राजाला मोक्ष मिळाला. वर्णन केलंय. श्रवणे परीक्षिती तरला भूपती, 7 दिवसा मृत्यू झाली तया, 7 दिवसामध्ये त्याला मुक्ती मिळाली महाराज परीक्षिती राजाला. भक्ती राणी तिची ज्ञान वैराग्य नावाची 2 मुलं, यांना कशा पद्धतीनं तारुण्य प्राप्त झालं हे ऐकायला मिळतं. म्हणून भागवत ऐकायचं. आणि आणखी एक महत्वाचं, अतिशय नीच योनीतील प्रेत योनीत गेलेला जो धुंदुकारी आहे, त्या धुंदुकारी नावाच्या अतिपापी मनुष्याचा ही भागवत कथा ऐकल्यानंतर उद्धार झाला. म्हणून भागवतम ऐकायचं. म्हणून श्रीमद भागवतम कथा सुरू होण्यापूर्वी एक 6 कथा, 6 अध्यायाच्या कथा आलेल्या आहेत. 6 अध्यायामध्ये काही कथा आलेल्या आहेत. तर त्या कथेमधील आपण आज होता येईल तेवढ्या 3 कथा अगदी स्पीड मध्ये ऐकण्याचा प्रयत्न करणार आहोत. कशाच्या कथा आहेत त्या? भागवतम मधल्या आहेत का? म्हणले नाही. कथा भागवतम मधल्या नाहीत, पण भागवताचं महात्म्य त्याच्यामध्ये आहे का? एखाद्या गोष्टीचं महत्व कळल्याशिवाय आपल्याला ती गोष्ट आवडत नाही. आता हे मृदुंगमणी महाराज आहे, मृदुंग वाजवतात. त्यांचं वाजवणं ऐकल्यानंतर, ते वाजवणं पाहिल्यानंतर अंतःकरणामध्ये अरे वा, मी सुद्धा असा मृदुंग शिकणारच. आधी महत्व कळावं लागतं हो. आधी महत्व कळावं लागतं आणि मग महत्व कळल्यानंतर निश्चित स्वरूपानं आपल्याला ती गोष्ट आवडते. भागवतमचं महत्व प्रथम कळालं पाहिजे. आणि एकदा महत्व कळालं, महात्म्य कळालं, आपल्याला निश्चित भागवत ऐकण्याची आवड लागणारच आहे. आता जुन्या विद्यार्थ्यांनी भागवत ऐकलं ना, आपण पहिल्यांदा केलं तेव्हा, पण भागवत ऐकूनही आता पुन्हा ऐकावं वाटतोयच ना. का बरं? त्या ग्रंथाबद्दल काय झाली, आता आवड निर्माण झाली. बोला राधे राधे. मग महात्मा कळल्याशिवाय, महत्व कळल्याशिवाय एखाद्या गोष्टीचं महत्व नाहीच कळलं, कधी आपल्याला त्याच्याबद्दल आवड लागेल? तेव्हा भागवतमची आवड निर्माण व्हावी असे वाटत असेल, पहिल्यांदा महात्म्य ऐकावं लागेल. महात्म्यामध्ये 1-2-3 कथा आलेल्या आहेत. आपण निश्चित स्वरूपानं त्या आज कथा पाहणारच आहोत. नारद महर्षी आपल्या सर्वांना माहिती आहे कोणतं भजन करतात. कोणतं भजन करतात? श्रीमन्नारायण नारायण 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 नारायण, श्रीमन्नारायण नारायण 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 नारायण, श्रीमन्नारायण नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण नारायण, बद्री नारायण नारायण नारायण, बद्री नारायण
राधे राधे कृष्ण भगवान की, राधा कुंज विहारी लाल की, श्रीमद् भागवत महापुराण की, श्री संत सोपान देव महाराज की। राधे 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 राधे, प्यार से बोलो राधे राधे, बड़े जोर से बोलो राधे राधे म्हणा बर का। एक राधे म्हणलं एक अश्वमेध यज्ञ केल्याचं पुण्य मिळतं। बोला राधे 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 राधे, राधे राधे म्हणायचं सोडायचं नाही। कधी गेलात वृंदावनला, गोकुळला, मथुरेला, कृष्ण कृष्ण म्हणत नाहीत, राधे राधे। असो नारद महर्षी जे अखंड नारायण नामाचा जप करतात, तिही त्रिभुवने नारदा गमन, हाती विना मुखी नारायण, श्रीमन नारायण नारायण नारायण। अखंड नारायण नामाचा जप करणारे नारद महर्षी एक दिवस बद्रिकाश्रमात आले आणि या बद्रिकाश्रमामध्ये त्यांची सनकादिक संतांची भेट झाली। कोणाची? सनकादिक संत। किती आहेत सनकादिक संत? 4 आहे। सनक, सनंदन, सनातन आणि सनकादिक अशी किती आहेत? 4 आहे। त्या 4ही संतांची गाठ पडली। कोणाची? नारद महर्षी। नारद महर्षींची वृत्ती जरा चिंतामय वाटत होती, दुःखी वाटत होते नारद महर्षी। आता नारद महर्षी दुःखी वाटत होते तर त्यांच्या दुःखाचं कारण विचारलं सनकादिक संतांनी। ते सनकादिक संत विचारतात नारद महर्षी, का दुःखी आहात तुम्ही? नारद महर्षी सांगतात, या कलियुगाचं जे काही विचित्र वार आहे, ही कलियुगाची जी परिस्थिती आहे, या कलियुगाच्या परिस्थितीला पाहून मी फार दुःखी आहे। सनकादिक संत म्हणतात, काय झालं असं? मला ऐका कलीचे मेहमान, असत्या शिरी धले जन, पापा देती अनुमोदन, करती हेळन संताचे। म्हणजे कलियुगाची अशी परिस्थिती झाली, म्हणजे असत्य माझं चाललेलं आहे। पापाला लोक अनुमोदन देतात आणि साधू संतांची मात्र अवहेलना केली जाते। या कलियुगाची परिस्थिती पाहून म्हणले माझं अंतकरण विव्हळ होतं। बुडते हे जन न देखवे डोळा, येतो खळबळा म्हणून या। नारद महर्षी म्हणतात, अशीच माझी काही स्थिती झालेली आहे। सनकादिक संत विचारतात, असं काय तुम्हाला पाहायला मिळालं? अहो म्हणले, काय सांगायचं, मी एक तरुण स्त्री पाहिली आणि त्या तरुण स्त्रीच्या पुढे 2 वृद्ध पुरुष पडलेले होते।
ऐकताय ना? ऐकताय ना? लक्ष देऊन ऐकताय ना? नाही तर ऐकणाऱ्यांचे प्रकार आहेत बघा. श्रोता, स्वतः आणि श्रोता असे 3 होतात. त्यातली आपली कॅटेगरी हीच पाहिजे. कोणती? श्रोता. नाही तर पूर्वीच्या काळात आजी जायची पोथी ऐकायला. काय ऐकायला जायची? संगणेची नाती, वळायला दिव्याच्या वाती, आणि काय कळायची माती. बोला राधे राधे. आपला असलं ऐकलं नाही का? लक्षपूर्वक ऐकलं पाहिजे. ती तरुण स्त्री पाहिली. नारद महर्षी म्हणतात 2 वृद्ध पुरुष तिच्या पुढे पडलेले होते आणि ती स्त्री त्या वृद्ध पुरुषांची सेवा करीत होती. आणि जवळजवळ शेकडो स्त्रिया म्हणजे 100 महिला वारा घालत होत्या तिथं त्या पुरुषांना. ते बेशुद्ध पडलेले होते. वृद्ध पुरुष असे गलित गात्रावस्था झाली त्यांची. नारद महर्षी म्हणतात, संकादिकांना सांगतायत, मी त्या तरुण स्त्रीला विचारलं तुझं नाव काय? तिनं सांगितलं अहम नाम भक्ती. म्हणजे माझं नाव काय? भक्ती. माझं नाव भक्ती आहे. अरे म्हणले हे 2 मुलं कोण आहेत? हे 2 म्हातारे कोण आहेत? आता भक्तीनं सांगितलं हे म्हातारे नाहीत, माझे 2 मुलं आहेत, ज्ञान आणि वैराग्य. हे माझे 2 मुलं आहेत. आणि या शेकडो स्त्रिया कोण आहेत? तर म्हणले ह्या गंगाती नद्या आहेत. गंगा, यमुना, सरस्वती, नर्मदा, गोदावरी, कावेरी, शरयू, महेंद्र तनया, क्षिप्रा, वेत्रवती, महासुर नदी, ख्याता, गया, गंडकी, या सर्व नद्या आहेत. आणि मग नारद महर्षींनी तिला विचारलं का? म्हणले या तुझ्या 2 मुलांची अशी अवस्था झाली. तू तरुण दिसतेस आणि ही मुलं म्हातारी दिसतात. सांगा ना, आई तरुण आणि मुलं म्हातारी बरं दिसते का? बरं दिसतं का? नाही. त्यावेळी तिनं सांगायला सुरुवात केली. म्हणले काय सांगायचंय? माझा जन्म म्हणले द्रविड देशात झाला. द्रविडामध्ये माझा जन्म झाला. कर्नाटकामध्ये मी वाढले. कर्नाटकामध्ये भक्तीची वाढ होते बरं का? का? तर आपला जो विठोबा आहे ना, आपला विठू, तो विठोबा तो पांडुरंग मुळातला कुठालाय? कर्नाटकातला आहे. कानडू विठ्ठलू कर्नाटको जेने मजला वेला वेधू. म्हणून म्हणलं जातं ना, कानाळा राजा पंढरीचा. भक्तीची कर्नाटकामध्ये वाढ झाली. महाराष्ट्रामध्ये तिला काही काही ठिकाणी सन्मान मिळाला. म्हणजे कुठे कुठे? म्हणजे आळंदीला सन्मान मिळाला. का? म्हणजे आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव. आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव. दैवताचे नाव सिद्धेश्वर. दैवताचे नाव सिद्धेश्वर. आळंदीला गेल्यानंतर थोडं समाधान वाटलं. म्हणजे थोडा सन्मान मिळाला. म्हणले भक्ती का? म्हणजे तिथं माझे ज्ञानोबर आहे. महाराष्ट्रामध्ये आळंदी या ठिकाणी म्हणले ज्ञानोबर आहेत. देहूला गेल्यानंतरही आनंद झाला. धन्य देहू गाव पुण्यभूमी ठाव तेथे नांदे देव पांडुरंग. तुकोबारायांच्या तिथे गेल्यानंतरही त्या देहूलाही आनंद झाला, आळंदीला आनंद झाला, पैठण ठिकाणी आनंद झाला. अशा अनेक तीर्थांच्या ठिकाणी गेल्यामुळे म्हणजे तिथं काही ठिकाणी मला सन्मान मिळाला. म्हणून मी आनंदी अशा प्रकारचे होते. पण पुढे गुजरात मध्ये गेल्यानंतर मात्र मलाच वृद्धत्व आलं.
माझ्या मुलांनाही त्या ठिकाणी म्हातारपणा आला. भक्ती ज्ञान वैराग्य वृद्ध झालं. कुठं? गुजरातमध्ये. आणि मग असं करता करता मी वृंदावनामध्ये आले. आणि वृंदावनामध्ये आल्यानंतर मात्र माझे हे मुलं इथनं म्हातारेच राहिले, पण मला मात्र तारुण्य प्राप्त झालं. का? तर म्हणले वृंदावनामध्ये तेवढा आनंदच आहे. वृंदावन प्यारो वृंदावन, वृंदावन प्यारो वृंदावन, आपल्याला वेळ झाला. सांगावं भरपूर वाटते, गावं भरपूर वाटते. कलाकारांसाठी जोरात टाळ्या वाजवा, जोरात टाळ्या वाजवा यांच्यासाठी. पवन महाराज, पवन महाराजच ना? हा महाराज, तुम्ही खास काम केलं आमचं. मी जरा घाबरतच होतो, म्हणलं आता आपल्याला साथ कशी मिळते. पण यू आर मोस्ट थँक्यू. तुम्हाला मनापासून धन्यवाद आहे. अशीच साथ द्या मला 6 दिवस अजून. त्यांच्यासाठी जोरात टाळ्या वाजवा. आणि आपल्याला बुलबुल वाजवण्यासाठी अतिशय सुंदर अशा प्रकारचे बुलबुल वादक देवळगाव गाडा आहे का माहिती? आर्या देवळगाव गाड्याचे आहेत बरं का. शिंगाडे महाराज ना, शेंडगे महाराज. टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी जोरात. राधे राधे. अरे आवाज कमी झाला. राधे राधे. तेव्हा फार छान वाटतं. आता जरा महागच असताना तुम्ही, पण समजून घ्या आता, करता तरी का आहे का नाही? महागच असणार आहे. तुम्ही कलाकार खासच आहेत, महाग कलाकार असणार आहेत, म्हणजे त्यांची किंमत मोठी असणार आहे आपल्यापेक्षा. बोला राधे राधे. तर थोडस आपला उशीर झाला म्हणून आता उद्यापासून मोकळ्या मनाने म्हणा. उग अंगात आलं तरी चालेल, काय हरकत नाही. राधे राधे. आणि मग ती तारुण्य प्राप्त झालं वृंदावनामध्ये. कारण वृंदावनाची तेवढी ताकदच आहे. कुंजवनामध्ये, मधुवनामध्ये बाके बिहारी लाल बोले, बाकी बिहारी लाल की जय. ओ कृष्ण वहां पे थोड़ा सा ऐसा बाका है, इसलिए बाके बिहारी. गेला वृंदावनात तर कळेल. आम्ही या कथेच्या निमित्तानं गेलो, पाहिलं वृंदावन. असो, नारद महर्षींनी त्या भक्तीच्या त्या मुलांना ज्ञान वैराग्यांना फार उठवण्याचा प्रयत्न केला, पण ते काही करता उठले नाहीत. अनेक प्रकारचे शास्त्र वाचन केलं, पण ते मुलं काही उठले नाहीत. आणि नारद महर्षी म्हणतात की मी फार दुःखी झालो. अनेक प्रकारचे प्रयत्न करूनही ते ज्ञान वैराग्य उठले नाहीत. आता काय करायचं, आता काय करायचं. आणि त्यामध्ये आकाशवाणी झाली. आणि ती आकाशवाणी अशी झाली, त्या आकाशवाणीने सांगितलं सत्कर्म सत्कर्म सत्कर्म. नारद महर्षी तुम्ही काय करा, सत्कर्म करा. आणि नारद महर्षी संकाधिक संतांना सांगतात, मला तो सत्कर्म शब्दाचा अर्थच कळाला नाही. सत्कर्म म्हणजे काय, काय करू मी, मला काही समजतच नाही. आणि मग संकाधिक सांगू लागले, सत्कर्म म्हणजे श्रीमद भागवतम कथा. बोला राधे राधे. राधे राधे. मग ही भागवतम कथा कशी प्राप्त होते? म्हणजे संतांची संगत. संतांची संगती संतांच्या संगतीमध्ये गेल्याशिवाय आपल्याला भागवतम ऐकायला मिळणार नाही. संत संगती करावं लागेल. बिनु सतसंग विवेक न होई, राम कृपा बिनु सुलभ न सोई. राम सिया राम सिया राम जय राम सिया राम जय राम.
बोला राधे राधे. राधे राधे. उतरणी घेतलीच पाहिजे हो. आता आपण विद्यार्थी आता शिकवतोय त्यांना उतरणी पूर्ण शिकवाच लागणार आहे ना. बोला राधे राधे. बिनो सत्संग विवेक न होई. अरे संतांच्या संगतीशिवाय आपल्याला काही प्राप्त होणार नाही. देवाची प्राप्ती करायची ना, हरी प्राप्तीशी उपाय धरावे संतांचे तेले साधती साधने आणि तुटती भावाची. त्यांच्याशिवाय प्राप्ती नाही, संताविना प्राप्ती नाही. त्यामुळे संतांची संगत घडली पाहिजे आणि सतसंगतीमध्ये भागवतम श्रवण करावं लागेल. नारद महर्षी म्हणले तो भागवत सांगणार कोण? संकादिक संत म्हणले आम्ही सांगू. संकादिक संत म्हणतात आम्ही सांगू. नारद महर्षी म्हणले तुम्ही सांगत असाल तर मी चांगलं नियोजन करतो, सुंदर नियोजन करतो, भव्य दिव्य मंडप टाकू, भव्य असे कलाकार बोलू आणि तुम्ही ती कथा सांगायची. संकादिक संत तयार झाले, कबूल झाले आणि मग त्यांनी कथेचं ठिकाण ठरवलं. कुठे? म्हणले श्री माऊली बाल वारकरी शिक्षण संस्था आणि संस्थेच्या पुढील प्रांगणामध्ये ही भागवत कथा होणार. आता आपलं जसं ठिकाण ठरलं तसं नारद महर्षी म्हणले आपल्याला ठिकाण ठरवावं लागेल. म्हणले कोणतं ठिकाण ठरवायचं? तर म्हणले हरिद्वार या ठिकाणी ही कथा झाली पाहिजे. हरिद्वार देवाचं द्वार. तिथे आनंद घाटावर नारद महर्षी म्हणतात की तुम्हीच आम्हाला ती कथा सांगा. आणि मग सुंदर असं नियोजन ठरलं. 5 तारखेपासून 11 तारखेपर्यंत श्रीमद भागवत कथेचं आयोजन आणि झालेलं आहे, ठरलेलं आहे. संकादिक संत कथा सांगणार आहेत आणि हा हा म्हणता ही बातमी सगळीकडे पोचली. ती बातमी पोचली वृंदावनात. भक्ती राणीला बातमी कळाली. भक्ती राणीला नव चैतन्य प्राप्त झालं आणि ती भक्ती फक्त सांगू लागली ज्ञान आणि वैराग्य यांना. जे म्हातारे झाले होते, निश्चित पडले होते, बेशुद्ध होऊन पडलेले होते, त्यांना फक्त कानात सांगितलं अरे भागवत कथेचं आयोजन होणार आहे. हरिद्वार आनंद घाटावर ती भागवत कथा होणार आहे. ते निश्चित पडलेले उठून बसले. बोला राधे राधे. राधे राधे. अजून कथा झालेली नाही, फक्त कथेचं आयोजन ठरलं. आणि मग काय, एक दिवस उजडला. धन्य दिवस आज तो त्या ठिकाणी उजडला आणि संकादिक संत महाराज असे आले आणि कथेला प्रारंभ करणार. तर त्या प्रारंभापूर्वी त्यांनी भजन चालू केलं. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण. सगळ्यांनी म्हणायचं श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. 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 हरे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. राधे राधे. हे नुसतं राधे राधे हे नुसतं भजन चालू होतं आणि ते भजन असं रंगात आलं आणि ते भक्ती ज्ञान वैराग्य जे आलं होतं त्या कथेत, ते नुसती कथा चालू झाली कळलं की त्यांना नव चैतन्य प्राप्त झालं आणि ते उड्या मारीत मारीत जप करीत करीतच तिथं आले. आणि तिथं आल्यानंतर मग भक्ती ज्ञान वैराग्य हे संकादिक संतांना विनंती करू लागले. हे संकादिक संतजी आम्ही कुठे बसू, आम्ही कुठे बसू? आता जसे तुम्ही सगळे बसलेले आहात ना, मी बसलेला आहे. सगळ्यांना आसन टाकलं जातं, सगळ्यांना आसन टाकलं जातं. आता आम्हाला आसन टाकलंय. भागवतम मध्ये एक वेगळं आसन टाकावं लागतं. हे इथं टाकलंय बघा,
इथे एक आसन टाकलंय. रामकथेमध्ये एक आसन टाकावं लागतं. कोणाला? मारुतीरायांना. ते सगळ्यांच्या अगोदर येतात आणि कथा झाल्यानंतर सगळ्यांच्या नंतर जातात. रामकथेमध्ये एक आसन टाकावं लागतं. कोणाचं? कोणाचं? मारुतीरायांचं. आणि भागवत कथेमध्ये एक आसन टाकावं लागतं, ते म्हणजे परीक्षिती राजाचं. बोले परीक्षिती महाराज की. म्हणून एक आसन आपण इथे टाकलेलं आहे. परीक्षिती राजा आजही सूक्ष्म रूपानं कथा ऐकण्यासाठी बसतात. म्हणून इथे आपण आसन टाकलेलं आहे त्यांचं. मग त्या भक्ती, ज्ञान, वैराग्य या तिघांनाही विनंती केली. म्हणले आम्हाला जागा कुठे बसायला? सनकादिक संत म्हणले तुम्ही काय करा, हे जे कथा ऐकायला आलेले जे लोक आहेत ना, या सगळ्यांच्या अंतकरणामध्ये बसा. आणि तेव्हापासून कथेला जे येतात ते भक्ती, ज्ञान, वैराग्य अंतकरणामध्ये ठेवूनच येतात. बोला राधे राधे. हे महात्म्य झालं पहिलं. भागवतम कथेत मधलं महात्म्य कथा, पहिली कथा झाली की भक्ती, ज्ञान, वैराग्य यांना तारुण्य प्राप्त झालं. हे भागवताचं महात्म्य आहे. जर ते निश्चित पडलेले तारुण्य दशेला प्राप्त येत असतील तर आपण का कथा ऐकू नये? म्हणून भागवतम ऐका. पण ते कसं ऐका? लक्ष देऊन ऐका. ऐकलंच पाहिजे. नाही ऐकल्यावर काय होईल? हे जरी नाही कालं तरी दुसरं येईल. हे जरी नाही कालं तरी नाही कालं तरी दुसरं येईल. हे जरी नाही कालं, हे जरी नाही कालं तरी दुसरं येईल. हे जरी नाही कालं, हे जरी नाही कालं तरी दुसरं येईल. हे जरी नाही कालं. शरद शेवटी वा काळ बांधून देईल. शरद शेवटी वा, शरद शेवटी वा काळ बांधून देईल. शरद शेवटी वा. एका जनार्दनी आमचे काय वाजाईल. एका जनार्दनी आमचे काय वाजाईल. आमचे काय वाजाईल. आमचे काय वाजाईल. आमचे काय वाजाईल. काय वाजाईल. पिंगळा 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 महाद्वारी. बोल बोल तो देखा पिंगळा महाद्वारी. पिंगळा महाद्वारी. बोल बोल तो देखा पिंगळा महाद्वारी. ताळी वाजवा महाद्वारी. ताळी वाजवा. ताळी तो देखा पिंगळा महाद्वारी. हात उठा के महाद्वारी. बोल बोल तो देखा पिंगळा महाद्वारी. पिंगळा 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 महाद्वारी. बोल बोल तो देखा पिंगळा महाद्वारी. राधे राधे. ऐका ना, ऐका ना. ज्याला नाचायचं वाटतं ना त्याने मनसोक्त नाचा. नाचू कीर्तनाचे, नाचू कथेच्या. ज्याला नाचायचं त्यानं नाचा. इथे काय परमिशन घ्यायचं कारण नाही. नाचलं पाहिजे हो. बँड पुढं बँड फाटुस्तवर नाचण्यापेक्षा इथे नाचलेलं चांगलं ना. बोला राधे राधे. नको तिथे नाचताला का? असं चांगल्या ठिकाणी नाचा ना. आपण 2 कथा आता एक 5 मिनिटांमध्ये पाहणार आहोत. 5 ते 10 मिनिटांमध्ये. पहिली कथा आपण ऐकली. कोणाची? बोला बोला. भक्ती राणीची. वा. भक्ती, ज्ञान, वैराग्याची आपण कथा ऐकली. धन्यवाद आहे तुम्हाला ऐकल्याबद्दल. मग पिंगळा सांगतो की नाही ऐकलं तर काय होईल? सरते शेवटी वा काळ बांधून नाही येईल. ऐका. आणि नाही ऐकलं तर आमच्या बाचं काय जाणार आहे? येथे माझ्या बाचे काय गेले? ज्याचे होते त्याने अनहित केले. तुकोबाराय म्हणतात ना, आमचं काय जाणार आहे? म्हणून तुम्ही ऐका. नाही ऐकलं तर गोंधळ होईल. असो, आपण पहिली कथा ऐकली. आता दुसरी कथा, ज्याला गोकर्ण उपाख्यान म्हणतात बरं का. भागवताचं महात्म्य काय आहे? इकडे बघा. ए मुलांनो, इकडे बघा. इकडे बघा. आता हे तुमची चूक नाही. तुम्हाला लागली ती ॲडव्हर्टाईजची सवय. जाहिरातीचा जमाना आहे सगळं. आपले हे संस्कार शिबिर त्याच्यासाठीच आहे.
तुम्हाला वाटलं बराच वेळ झालं एकच काळं चित्र आहे ऍडव्हर्टाईज नाही. आता हे काळं चित्र 7 दिवस सहनच करावं लागेल. आता करता तरी काय आणायचा तरी देख ना कथाकार कडून. बोला राधे 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 राधे. तर हा जाहिरातीचा जमाना आहे. असू द्या काय ऍडव्हर्टाईज येणार नाही. लक्ष देऊन ऐका. बोला राधे 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 राधे. दुसरी कथा गोकर्ण उपाख्यान त्याला म्हणलं जातं. तुंगभद्रा नावाची नदी आहे आणि त्या तुंगभद्रा नावाच्या नदीच्या ठिकाणी एक उत्तम नावाचं नगर आहे. कोणतं नगर? उत्तम नगर. बघा नगराचं नाव सुद्धा उत्तम आहे. उत्तम नगर. तिथे एक आत्मदेव नावाचा ब्राह्मण होता. लक्ष देऊन ऐका. ऐकताय ना? ऐकताय ना? ऐकताय ना? लक्ष देऊन ऐकताय ना? का झोपले का काय? नाही ना? कसं कसं झोपले का काय? अरे हे नाही सुद्धा सुरात म्हणतात. राधे राधे. बघा पहिल्याच दिवशी सूर लागला म्हणल्यावर आता तुम्ही वर्षभर काळजी नाही तुम्हाला. शिबिरातल्या पहिल्याच दिवशी सूर लागला. जो संस्थेत राहील ना तो चांगला कथाकार होईल बर का. बोला राधे राधे. आत्मदेव नावाचा ब्राह्मण आहे. त्या आत्मदेव नावाच्या ब्राह्मणाला एक पत्नी एकच होती बिचारी. एकच असावा. दुसरी बायको करण्याचा विचार करू नये. दुसरी न करावी बाईल बंड फजिती होईल. बोभाट वेशद्वारा जाईल बायका त्या पानवटा. हा एकच बायको केली तर एकीनच बरगड्या आउट केलेल्या आहेत आपल्या. दुसरी कधी करतात अवघड आहे. 2 बायका आणि तुम्हाला बरंच माहिती की अवघड असतं म्हणले महाराज. एकच बायको होती. तिचं नाव होतं धुंदली. काय नाव होतं तिचं? बाबा. आता तिचं नाव धुंदली होतं पण ते नावाप्रमाणे धुंदच होती बर का. स्ववाक्य स्थापिका होती. स्ववाक्य स्थापिका म्हणजे माहिती का ते ग्रामर कोणाकडं नव्हतं. तिचं जो अभ्यास आहे ना व्याकरण आहे ना ते कोणाकडनं स्वतःचाच अभ्यास होता तिचा. दुसरी गोष्ट ती कंजूस होती. कंजूस कळतं ना तुम्हाला? कंजूस कळतं ना? कंजूस म्हणजे दान धर्म हा भाग त्यांच्याकडे नसाय. त्याला कंजूस म्हणतात. अहो त्यातली त्यात काय काय तर मक्खी ज्यूस असतात. मक्खी ज्यूस तुम्ही ऐकू नये का? कधी ऐकले का? 2 जण मित्र चहा पित होते. आता ते चहा पित असताना एकाच्या ग्लास मध्ये माशी पडली. माशी. आणि जशी एकाच्या ग्लास मध्ये माशी पडली तशी दुसऱ्याचाही पडली. मग जो कंजूस होता ना कंजूस त्यानं माशी घेतली आणि अशी चहा मध्ये झाडली. तिला काय जो चहा राहिला होता तो पुन्हा ग्लासात झाडली. माशी टाकून दिली चहा प्याला. याला काय म्हणायचं? कंजूस. पण दुसरा जो होता ना तो मक्खीचूस होता. मक्खीचूस म्हणजे काय? त्यानं त्याच्या गलासात जी माशी पडली होती ना ती माशी उचलली अशी तोंडापुढं आणली चोखली. मक्खीचूस अशी चोखली टाकून दिली चहा पण प्याला. इसे कहते हे मक्खीचूस. बोला राधे राधे. असे काही लोक असतात की दान धर्म करत नाही ते कंजूस असतात. तशी ती कंजूस होती. भांडखोर होती. भांडायचा नाद होता तिला. आता हे भांडण्यावर जर सांगायचं गेलं तर आपल्याला बराच वेळ लागेल. नाही सांगत पुढे चला. आणि उलटी होती. उलटी. उलटी कळतं ना तुम्हाला? म्हणजे उलट बोलायची. उलटच काम करायचे सगळे. असतात ना काही महिला उलट्या. एक बाई होती अशी उलट करायचं सगळं. सोयीचं काम कधी करीतच नव्हतं. ऐकताय ना? राधे राधे. आणि ते उलट काम करायचं सगळं. तर त्या उलट काम करण्यामुळे तिचा नवरा असा क्रुश झाला होता माझ्यागत. नाही मी जरा बरा आहे पण आता क्रुश झाला होता. आता कुणाचं नाव घ्यावं नाहीच कोणी इथं. असा तिडतिडा झाला होता. ते काम तिचं सगळं उलट चालायचं. आता तिडतिडा झाला. आणि मग एका मित्राला त्यानं सांगितलं. मित्र कीर्तनकार होता. कीर्तनकार मित्र असावा एखादा. का? कीर्तनकार अभ्यास करतात.
तो कीर्तनकार मित्र होता. त्या मित्रानं सांगितलं, म्हणले तुला याच्यातून वाचायचं असेल तर एक काम कर, तिनं उलट काम करते ना, आपण तिला सोयीचं सांगायचं म्हणजे ती उलट करील, आणि आपण उलट सांगितलं की ती काय करील, सोयीचं करील. हाच मंत्र आहे म्हणले, तुला जा घरी. तो कीर्तनकार मित्र म्हणजे हुशार होता. मग कीर्तनकार मित्र असावा. आणि मित्राची ताकद सांगू का, मित्र गारव्यामध्ये वनव्या नाही, उलट म्हणलो का, मित्र वनव्यामध्ये गारव्या. कसं आहे, तुमचे असतील, माझं सगळं मित्र वनव्यामध्ये गारव्यात. बोला राधे 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 राधे. एखादा तरी मित्र असावा. एक तू मित्र कर आरसा सारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्या मैत्री चाटते गाय हो मना, मैत्री ही चाटते गाय हो मना. जातो बिलक तो तिला वासरा सारखा, जाऊनी जा बिलक तो तिला वासरा सारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा. असो त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. राधे 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 राधे. मला असं वाटतं आपलं एकला चालू व्हायला पाहिजे होतं, 7 वाजेपर्यंत निवांत झालं असतं ना. मला राधे 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 राधे. आज आपल्याला विलंब झालाय, उद्या होता कामा. उद्या 2 म्हणजे 2 ला कथा चालू झाली पाहिजे, 1:30 ला तयारीत राहा. राधे राधे. तो मित्र म्हणला असं कर, तुला हा मंत्रच. तिनं उलट करायला गेली की सोयीचं सांगायचं, आणि सोयीचं करायला गेली की उलट सांग. हा घरी आला, बायकोला म्हणला, अगं गंगू, गंगू नाव होतं तिचं, अगं गंगू माझ्या वडिलांचं उद्या वर्ष श्राद्ध आहे, करायचं नाही. ती म्हणली करणार. उलटी होती ना, उलट काम करायचं सगळं. म्हणली करणार. हा म्हणला 100 ब्राह्मण बोलवायचे नाही, तर ती म्हणली मी बोलावणार. म्हणले 100 ब्राह्मणांना जेवायला घालायचं नाही, ती म्हणली मी घालणार. वर्ष श्राद्धाचा दिवस उजाडला. हा म्हणला मी नैवेद्य दाखवायला नदीला जाणार, ती म्हणली नाही ना मी जाणार. उलटच काम करायचे ना. हा म्हणला जास्त पाण्यात जाऊ नको, म्हणले मी जाणार. अगं वाहत पाणी बुडशील, म्हणली बुडणार. आणि काय सांगायचं तुम्हाला, बुडले ना. गेली बायको, गेली माझी सखी गंगू गेली. तो दुःख करू लागला. आणि मग दुःख करू लागल्यानंतर त्यानं काय केलं, आता बायको वाहून गेली म्हणले, तिला तिची डेड बॉडी का होईना काय का होईना अंत्यविधी करावं लागन, तेरावा करावं लागन. म्हणून तो बायको शोधायला गेला चतुर्मुख महादेवाकडे. करेचा उगम आहे तिकडे गेला शोधायला. गेली होती कुठं, सासवड मध्ये वाद गेली ती, चांगली बेलसर पर्यंत गेली असं. हा शोध आहे कुठं गेला, चतुर्मुखाला. मग त्याचा एक मित्र भेटला लक्षराज स्वामी. तो मित्र भेटला. अरे म्हणला इकडे काय करतो, म्हणला बायको वाहून गेली, तिला शोधायला चाललोय. अरे म्हणला कुठं वाहत गेली, म्हणला सासवडातून वाहत गेली. अरे मग म्हणला तू इकडे वर का बघा आला, म्हणला उलटी होती ना. बोला राधे राधे. काय सांगावं म्हणले, तिचं ती इकडे वाहत गेली असं. अशी ती धुंदली होती. आणि त्या आत्मदेवाची ती धुंदली बायको. त्या आत्मदेवाला ती बायकोचा त्रास, आणि त्याच्यात त्याला मूलबाळ नव्हतं. मूलबाळ नव्हतं. आणि तो मुलबाळ नसल्यामुळे दुःखी असलेला आत्मदेव आत्महत्या करायला निघाला होता. ते बायकोची वचवच वटवट वटवट कटकट आत्महत्या करायला निघालेला होता. जाता जाता एका संन्यासी महाराजांची त्याची गाठ पडते. आता आपल्याला जास्त वेळ नाहीये त्याच्यामुळे आपण पटपट सांगतोय.
संन्यासी महाराजांची गाठ पडली. त्या संन्यासी महाराजांची गाठ पडल्यानंतर ते संन्यासी महाराज म्हणतात, अरे आत्मदेवा कुठं चाललास तू? म्हणला चाललो जीव द्यायला. म्हणजे आता इच्छाच राहिली नाही जगायची. म्हणले का? अहो म्हणले काय सांगायचे महाराज, म्हणले मूलबाळ नाही मला, आणि मूलबाळ नाही त्यामुळे मी दुःखी आहे. बरं मला मूलबाळ नसू द्या, माझ्या घरापुढे जे झाड लावलं जातं त्या झाडालाही फळं येत नाहीत, फुलं येत नाहीत. माझ्या घरापुढे जी गायी आहे ती गायी सुद्धा वांज आहे. माझे पितर सगळे अतृप्त राहतात आणि त्याच्यामुळे मी दुःखी आहे. तर महाराज माझ्या कुंडलिनीमध्ये माझ्या पत्रिकेमध्ये बघा ना मला मूलबाळ आहे का? आता महाराज ज्ञानी होते, अंतर्ज्ञानी होते, त्यांनी अंतर्ज्ञानात पाहिलं की याच्या कुंडलीमध्ये मूलबाळ आहे का. त्यांनी ते पाहिलं, मात्र याला 7 जन्मात मूलबाळ नाही हे त्याच्या कुंडलीत लिहिलं होतं. 7 जन्मात त्याला मूलबाळ होणार नाही. आत्मदेवाला 7 जन्मात मूलबाळ होणार नाही. त्या संन्यासी महाराजांनी सांगितलं तुला 7 जन्मात मूलबाळ होणार नाही. मग म्हणला जगून अर्थ काय? मरतोच म्हणला मी. महाराज म्हणले अरे बाबा ज्या अर्थी तुला मूलबाळ नाही त्या अर्थी चांगलं आहे ना बाळा. म्हणले चांगलं कसं? अरे म्हणले ज्यांना मूलबाळ आहे ते सुखी आहेत का? सुखी आहेत का? त्यांना सुख आहे का? काय कोणी लाथा घालतात, कोणी हाकलून देतात, कोणी वृद्धाश्रमात टाकतात. किती मुलाबाळांना आईबापांना वृद्धाश्रमात टाकले की नाही? हा म्हणा. महाराष्ट्रामध्ये ज्यावेळी माऊली बाल संस्कार वारकरी शिक्षण संस्थेसारख्या अनेक संस्था निर्माण होतील त्यावेळी वृद्धाश्रम बंद होतील. बोला राधे राधे. कारण मुलांवर संस्कार झाले पाहिजे. आज मुलांवर संस्कार नाहीयेत आणि संस्कार नसल्यामुळे लोक बेईमान झालेले. कबीर महाराज त्या काळी म्हणतात, आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई रे. राधे राधे. कशी बेईमान दुनिया आली? काय झालं? म्हणले लोक अशी निघालेत, माँ बाप को कोई न माने, माँ बाप को कोई न माने, औरत को बहु मां, आई रे बेईमान दुनिया, आई रे. अशी बेईमान लोक आलेत, आई बापाला मानत नाहीत आणि बायकोच्या पुढे पुढे करतात. पण आमची माऊली बाल संस्कार वारकरी शिक्षण संस्था आहे ना, इथे मुलांना पहिलं काय शिकवलं जातं? काय शिकवलं जातं? आई वडिलांचं दर्शन घ्यायचं. मातृपितृ पूजन. किती लांब लांब स्वप्नील महाराजांनी किती शाळा घेतल्या. प्रत्येक शाळेमध्ये जाऊन आई वडिलांचं महत्व मुलांना सांगितलं. आई वडिलांची सेवा केली पाहिजे. आणि ज्यावेळी आपण आई वडिलांची सेवा करू, आपल्याला ज्यावेळी त्यांचं महत्व कळेल, वृद्धाश्रमाची गरज भासणार नाही. आणि म्हणून हे जे कुपुत्र असतात ना ते दुःख देतात. म्हणून महाराज सांगतात, अरे आत्मदेवा, अरे मूलबाळ नाही चांगलं आहे ना म्हणले तुला. तो आत्मदेव सांगू लागला, म्हणले महाराज संसारातले अनुभव तुम्हाला काय कळतात म्हणले. हे जे संन्यासी लोक असतात त्यांना संसारातलं काय महत्व कळतं म्हणले. तुम्हाला काय कळायचंय? काही करा, परंतु मला एखादं मूलबाळ जर मिळालं तर बरं, नाही तर मी आत्महत्या करेल, मी देहदंड करेल, जगणार नाही. महाराजांनी काय केलं? वेळ झाला होता, फारच विलंब झाला होता, म्हणून महाराजांनी आपलं एक फळ दिलं आणि ते फळ दिलं आणि सांगितलं, जा हे तुझ्या बायकोला नेऊन दे. आणि हे फळ दिल्यानंतर सत्य, पावित्र, दया, ताण आणि 1 वर्षभर याचं पालन करावं लागेल. आणि तुझ्या बायकोला मात्र सांग 1 वेळ भोजन करावं लागेल. हे फळ तुझ्या बायकोला दे, तिनं खाल्लं की तिला मूलबाळ होईल. आणि मग तो आला आत्मदेव घरी. त्याची ती धुंदली नावाची बायको कर्कश होती ना, तिला ते फळ दिलं आणि ते फळ दिलं आणि सांगितलं हे फळ खा आणि ते फळ खाल्ल्यानंतर तुला मूलबाळ होईल. पण ती कुबुद्धीची होती धुंदली, वाईट बुद्धीची होती. तिच्या मनामध्ये नको नको ते विचार येऊ लागले. काय विचार येऊ लागले? ती म्हणू लागली, जर मी हे फळ खाल्लं
तर माझं पोट मोठं होईल. म्हणजे बाळ पोटात राहील ना, मग पोट मोठं होईल. आणि जर यदा कदाचित चोर आले तर मला पळता येणार नाही. आलेच चोर समजा तर गर्भ जर आडवा आला तर ते डॉक्टर सांगतात एक तर बाळ जिवंत राहील, नाहीतर ती आई जिवंत राहील. बाळ अंत, एक तर बाळ नाही तर अंत. त्या प्रसूतीच्या वेदना मला सहन होणार नाहीत. आणि मी जर यदा कदाचित त्याच्यात मला काही झालं तर माझी ननंदी येईल आणि सगळं घेऊन जाईल घरातलं. अशा अनेक प्रकारच्या कुबुद्धी तिच्या मनात आल्या. तुकोबारा म्हणतात ना, कुबुद्धी ते म्हणा, दुर्बुद्धी ते म्हणा, कदा अनुपजो नारायणा. अंतकरणामध्ये कुबुद्धी येऊ नये. पण ती म्हणू लागली, आओ म्हणले, वंद्यवा विधवा नारी सुखिनी चेतिमे मतीही. ती म्हणते माझी बुद्धी अशी सांगते, एक तर विधवा बाई किंवा जिला मुलबाळ होत नाही अशा 2 बाया श्री जन्मामध्ये सुखी असतात असं म्हणली ते. त्याच्यामुळे म्हणले मला मुलबाळ नाही झालं तरी चालेल, पण मी हे फळ खाणार नाही. पण राजाला, आत्मदेवाला तर दुःख होता कामा नाही. मग काय केलं पाहिजे म्हणून तिने एका बहिणीला बोलावलं. तिची बहीण तिथंच राहत होती. पण तिची परिस्थिती अशी होती की तिला खंडीभर मुलं होती, पण परिस्थिती तिची नाजूक होती. आणि हिला संपत्ती वगैरे भरपूर होती, पण परिस्थिती अशी होती की मुलबाळ नव्हतं. मग ती बहीण तिला म्हणली, असं कर म्हणजे, मला आता मी गरोदर आहे, मला जो मुलगा होईल तो तुला आणून देईल, आणि तोपर्यंत तू आपलं नाटक करायचं. चिरगोड बांधून वाढविले पोट, लटका बोभाट जनामध्ये, तेवढ्या पुरतं नाटक कर. आणि मग मला मुलगा झाला की तुला आणून देईल. आणि मग काय, तात्पुरतं नाटक केलं तिनं. चिंध्या बांधायचं त्या दोंदलीनं. आणि महाराजांनी दिलेलं फळ तिनं काय केलं, घरा पोडल्या गाईला टाकलं. ते गाईनं फळ खाल्लं. कर्म धर्म संयोगानं 9 महिने 9 दिवसानं गाईला एक माणसासारखं बाळ झालं. महाराजांनी दिलेला प्रसाद होता. आणि ती धुंदली जी होती ना, तिच्या बहिणीला सुद्धा बाळ झालं. रातोरात तिच्या पुढे आणून ठेवलं. ते चिंदा वगैरे काढून टाकल्या, तिच्या पुढे आणून टाकलं. आणि त्या बहिणीला कोणी विचारलं ना, अरे तुझं बाळ, ती म्हणायचं माझा मेला आणि माझ्या बहिणीला झाला. बोला राधे 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 राधे. माझ्या बहिणीचं बाळ जन्माला आलं, माझं मेलं म्हणायचं. अशा पद्धतीनं गाईला जो मुलगा झाला, माणसाच्याच आकाराचाच मुलगा, फक्त गाई सारखे कान होते. मग आत्मदेव आनंदित झाला. म्हणला नव्हतं त्यावेळा एकही नव्हतं, आता झाली तर किती झाले, 2 झाले. मग बारस केलं, त्या मुलांचं बारस केलं. वेळ कमी असल्यामुळे बारसही झालं. आणि बारशात त्या गायीपासून जो मुलगा झाला त्याचं नाव काय ठेवलं, गोकर्ण. काय नाव ठेवलं, गोकर्ण. आणि या धुंदलीचा बहिणीचा मुलगा, पण आता हिचाच आहे म्हणून त्याचं नाव काय ठेवलं, धुंदुकारी. काय नाव ठेवलं त्याचं, धुंदुकारी. वेळ कमी असल्यामुळे ही दोन्ही मुलं मोठी होतात. पण गोकर्ण महाराज गायीच्या प्रसादापासून झालेले असल्यामुळे ते काशीला जातात. तिथे मोठे पंडित होतात, ज्ञान कमवतात, विद्वान होतात. महाराजांचा प्रसाद होता तो. परंतु हा धुंदुकारी मात्र त्या धुंदलीच्या बहिणीचा असल्यामुळे वाईट मार्गाला लागला, दुःसंगती लागली त्याला. आणि वाईट संगती प्राप्त झाली. आणि वाईट संगतीमध्ये तो जाऊन दारू पिऊ लागला, व्यसन करू लागला. अनेक प्रकारचे नाद त्याला लागले. या व्यसनांपासून, या दुःसंगतीपासून आपल्याला जर वाचायचं असेल तर निश्चित स्वरूपानं आपल्या माऊली बाल संस्कार वारकरी शिक्षण सेवेमध्येच आपण सेवा केली पाहिजे. बोला राधे 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 राधे. हे दुर्व्यसन, हे व्यसन नसावं, व्यसनापासून आपण लांब राहावं, निर्व्यसनी राहिलं पाहिजे. हे सगळे या संस्कार केंद्रात शिकवलं जातं. परंतु धुंदुकारी वाईट संगतीमुळे वाईट झाला, कर्मधर्म संयोगानं मोठा झाला. वेळ कमी असल्यामुळे मोठा होतो. आणि मोठा झालेला तो एक दिवस आत्मदेव ब्राह्मणालाच मारतो. आणि ज्यावेळी माणसात लोकांच्यात त्याला ज्यावेळी मारलं जातं त्यावेळी आत्मदेव म्हणू लागला, महाराज सांगत होते तेच खरं होतं. महाराज सांगत होते, अरे नसलेलं बरं
आणि मग आता काय करायचं म्हणून त्यानं गोकर्णाला विचारलं. म्हणले बाळा मी काय करू आता. गोकर्णानं सांगितलं म्हणले बाबा तुम्ही एक करा, आता वनामध्ये जा आणि वनामध्ये जाऊन आपल्या जन्माचा सार्थ करून टाका. तो गोकर्ण ज्ञानी होता. ज्ञानी असल्यामुळे त्या ज्ञानी गोकर्णाचं ऐकलं. आत्मदेव महाराज वनामध्ये निघून गेले. ती धुंदली नाही गेली. त्या धुंदलीला एक दिवस यानं मरणाची मारली आईला. आधी काही त्याची आई नव्हती परंतु त्याचीच म्हणायचं. मावशीला अशी मारली म्हणता. तिनं त्या मुलाचा मार खाता खाता नाकी नवाले म्हणून घराच्या समोर असलेल्या विहिरीमध्ये उडी टाकून तिनं जीव दिला. वाईट लोकांचं मरण वाईटच होतं बरं का. बोला राधे राधे. आणि ती धुंदली गेली आणि कर्मधर्म संयोगानं या धुंदुकारी नावाच्या त्या गोकर्णाच्या भावाला वाईट संगती लागली, वेश्यांची संगती लागली. 5 वेश्यांच्या संगतीमध्ये तो राहिला. आता भावार्थानं पाहायला गेलं तर शब्द स्पर्श रूप रस गंध हे जे काही 5 विषय आहेत, या 5 विषयामध्ये आपली हानी होती. हे आता भरपूर सांगितलं असतं परंतु वेळ कमी. आपल्याला आता 5च मिनिटात संपवायचं वेळ झालेला आहे. त्या 5 वेश्यांची संगती लागली आणि त्या 5 वेश्यांच्या संगतीमध्ये हा चोऱ्या करायचा आणि त्या बायांना सगळं काय आणून द्यायचा. एक दिवस काय केलं यानं राजदरबारात चोरी केली आणि ते सोनं नाणं आणलं आणि मग ते सोनं नाणं आणून त्याच्या पुढे ठेवलं. त्यावेळी त्या स्त्रिया म्हणाल्या, त्या 5 वेश्या म्हणाल्या हा जर असाच चोऱ्या करायला लागला तर आपल्यावर यायचं सगळं, म्हणून याला मारला पाहिजे. म्हणून त्यांनी बराच प्रयत्न करून त्याला मारण्याचा प्रयत्न केला, त्याला फाशी देण्याचा प्रयत्न केला. मेला नाही तो. वाईट माणसं नीट मरत नाही. फाशी देऊन मारण्याचा प्रयत्न केला तरी नाही मेला. मग जळते विस्तवाचे निखारे असे त्याच्या नाकातोंडामध्ये अख्या अंगावर टाकले आणि असा झुरून झुरून मारला त्याला. बरं मारला ते मारला, मारून त्याला खड्डा खांदून त्याच्या घरातच पुरला. याला कोणाला कळू नये की हा मेलाय म्हणून. खड्डा करून मारून टाकला आणि त्या सगळ्या पंचवेश्या तिथून निघून गेल्या. कर्मधर्म संयोगानं हा मेला परंतु याला पिशाच योनी प्राप्त झाली. पिशाच योनी कळते ना, भूत योनी. पिशाच झाला, भूत झाला. आणि मग पिशाच योनीमध्ये अन्न नाही, पाणी नाही, काय नाही, फार मोठी व्याकुळता होते महाराज. आणि असा तो पिशाच योनीला गेलेला. आपला भाऊ धुंदुकारी गेला म्हणून गोकर्ण महाराजांनी त्याचं गळेला जाऊन पिंडदान केलं, तर्पण केलं, सर्व काही व्यवस्थित अशा प्रकारे केलं. परंतु तर्पण करूनही, पिंडदान करूनही त्या धुंदुकारीला मात्र मोक्ष मिळाला नाही. बरीचशी डीप मध्ये कथा आहे पण आता आपल्याला ओळखायचे नाही. मोक्ष मिळाला त्याला. अन्नदान पिंडदान घालूनही मोक्ष मिळत नाही, लक्षात ठेवा. मग काय करावं लागतं. मग सकाळी उठल्या उठल्या गोकर्ण महाराजांनी सूर्यदेवाला विचारलं, हे सूर्यदेवा माझ्या भावाला मोक्ष कधी मिळेल. मी पिंडदान घातलं, अन्नदान घातलं, नाही मोक्ष मिळाला. आणि मग सूर्यदेवानं सांगितलं भागवत कथेचं आयोजन करावं लागेल. आणि मग स्वतः गोकर्ण महाराज भागवतम सांगतात. लोक कथा ऐकायला बसलेले तुमच्यासारखे बैठे बैठे सावधान. बोला राधे राधे. असं बैठे बैठे सावधान म्हणलं की सावधान झाले पोरं. ऐकतात बरं का. थँक्यू आहे तुम्हाला. एवढ्या वेळ कथेत बसणं सोपं नाही. मनापासून धन्यवाद आहे तुम्हाला. थोडं राहिले. आणि मग गोकर्ण महाराज स्वतः कथा सांगू लागले. ऐकायला लोक बसलेली आहेत, तुमच्यासारखीच होती सगळी लोक. मग तो धुंदुकारी पिशाचोनीला गेलेला आहे. एका जागेवर बसत नाही म्हणून 7 गाठी असलेल्या बांबू मध्ये त्याला बसवला. पहिल्या दिवशीची कथा झाली, पहिली गाठ फुटली. दुसऱ्या दिवशीची कथा झाली, दुसरी गाठ फुटली. अशा 7 दिवस 7 कथा झाल्या. संपूर्ण 7 दिवसाच्या कथा झाला. आणि 7व्या दिवशी मात्र 7वी गाठ फुटली. तुका म्हणे सोडल्या गाठी दिले मिठी पायापाशी. 7 गाठी फुटल्या. दिव्य विमान आलं आणि धुंदुकारीला दिव्य देह प्राप्त झाला आणि तो स्वर्ग लोकाला गेला. कशामुळे. भागवत कथेमुळे. म्हणून ऐकाजी तुम्ही भक्त भागवत, ऐकाजी तुम्ही भक्त भागवत, ऐकाजी तुम्ही भक्त भागवत, ऐकाजी तुम्ही भक्त भागवत.
सत्य करा, कराल ते हित सत्य करा. ऐकाजे तुम्ही भक्त भागवत, हरी बोल. ऐकाजे तुम्ही भक्त भागवत, ऐकाजे ताळी वाजवा, हात उठावे. ऐकाजे तुम्ही भक्त भागवत, भक्त भागवत भागवत. राधे राधे. अतिशय नीच योनीत, प्रेत योनीत गेलेल्या धुंदुकारीचा सुद्धा उद्धार होतो. कशामुळे होतो? हे भागवत कथेचं महात्म्य. ह्या 2 कथा झाल्या. तिसरी शेवटची कथा 1 मिनिटामध्ये. भागवतम ऐकतात परीक्षिती राजा. आता परीक्षिती राजा कोण काय उद्या आपल्याला ऐकायला मिळणार आहे. परंतु शुकाचार्य परीक्षित राजाला भागवत सांगत होते. आणि मग ती भागवत कथा सांगत असताना ब्रह्मदेव आले. कोण आले? हे आपल्या सोपान देवांचा अवतार आहे ना, तो ब्रह्मदेवांचा आहे. ब्रह्मसोपान तो झाला, ते ब्रह्मदेव आले. आणि ते ब्रह्मदेव आल्यानंतर त्या शुकाचार्यांच्या मुखारविंदातून परीक्षित राजा जो भागवत ऐकत होते, त्या शुकाचार्यांना ते म्हणू लागले, शुकाचार्य महाराज, तुम्ही जो हा भागवतम सांगताय ना, हे जे भागवताचं जे श्रवण करवता ना परीक्षित राजाला, मला असं वाटतं की हे भागवतामृत जे आहे ते मला द्या. शुकाचार्य म्हणले, बाबा परीक्षित राजांकडून घ्या तुम्ही, कारण ते ऐकतात ना. पिबतम भागवतम रसमालयम, भागवताचं रसपान करतात ना, म्हणजे त्यांच्याकडून घ्या. आणि मग परीक्षित राजाला ब्रह्मदेव म्हणतात, हे परीक्षित राजा, मला भागवतमचा आनंद घ्यायचा आहे. हे स्वर्गातला अमृत घे आणि मला हे कथामृत दे. परीक्षिती राजानं नकार दिला. म्हणले नाही देणार, नाही देणार. म्हणले जावा तुम्ही. ब्रह्मदेव विनमुख निघाले आणि वर आले त्यांच्या सत्यलोकात. आणि वर आल्यानंतर त्यांनी एक तराजू घेतला आणि तराजू घेऊन अन्य शास्त्र एका बाजूला आणि भागवतम शास्त्र एका बाजूला ठेवलं. परिणाम, ती तुलना केल्यानंतर भागवतम या ग्रंथाचं पारडं काय झालं? जड झालं. आणि इतर शास्त्र मात्र काय झाले? हलके झाले. हे ब्रह्मदेव परीक्षा घेतात. मग मला सांगा, राजो मोक्ष तथा विक्ष पुरा धातापि विस्मितः सत्यलोक तुला बध्वा तोलया स्वान धन्याश. ब्रह्मदेव तुला करतात. पुरा धातापि विस्मितः, धाता विधाता ब्रह्मदेव विस्मित झाले. आणि विस्मित झालेले ब्रह्मदेव म्हणतात, जर ही कथा सर्वश्रेष्ठतम असेल, इतर शास्त्र कमी पडतात, तर हे श्रेष्ठतम शास्त्र असेल तर या शास्त्राशिवाय पर्याय नाही. म्हणून 3 कथा आपण ऐकल्या. एक भक्तिराणीची, दुसरी आत्मदेवाची गोकर्णोपाख्यान, आणि तिसरी कथा म्हणजे ब्रह्मतुला. याच्यातून आपल्याला कळालंच असेल की भागवताचं महात्म्य काय आहे. म्हणून अतिशय सर्वश्रेष्ठतम भागवतम ही कथा म्हणून एका श्लोकामध्ये वर्णन आलेलं आहे. नष्ट प्रायेष्व भद्रेषु. एक एवढा श्लोक सांगताना संपला. फक्त आपल्याला आता कापूर आणावं लागेल किंवा उदबत्तीने ओवळलं तरी चालेल. आपली भागवतमची आरती रोज नेमानं होणार आहे, तर कापुराची व्यवस्था करा. एकच श्लोक सांगतो, नष्ट प्रायेषु भद्रेषु नित्यम भागवतम सेवया. म्हणजे नष्ट प्रायेषु भद्रेषु, भद्र भद्र म्हणजे आपलं जे वाईट आहे ना, आपल्या जीवनातलं जे वाईट आहे ना, त्याला भद्रता म्हणतात. ते वाईट निघून जातं. कशानं? नष्ट प्रायेषु भद्रेषु. कशानं जातं? नित्यम भागवत सेवया. शेवया म्हणजे खायच्या शेवया नाही बरं का. नाही तर म्हणतात शेवया, खायच्या शेवया नाही. शेवया म्हणजे नित्य सेवन, नित्य भागवत कथा ऐकणे. तर ती नित्य भागवत कथा ऐकल्यावर काय होतं? नष्ट प्रायेषु भद्रेषु नित्यम भागवत सेवया भगवती उत्तम श्लोके. आणि या श्लोकांचं जर आपण, या भागवताच्या श्लोकाचं जर ऐकणं ठेवलं
तर काय होतं, भक्तिर्भवती नैष्टिकी, आपली देवाबद्दल निष्ठा वाढते. कशी वाढते? कशी वाढते? ज्ञानोबरायांचे कोवे, वर्षाकाळी सरिता चढू लागे पंडुसुता, तैशी नित्य नवी भजता श्रद्धा दिशे. तसं पावसाळ्यात पाऊस पडल्यानंतर नदीचं पात्र वाढलं जातं ना, त्या पद्धतीनं आपल्या जीवनातलं वाईट जातं आणि देवाबद्दलची निष्ठा आपली वाढली जाते. मग काय वाढलं पाहिजे? निष्ठा वाढली पाहिजे, निष्ठा पाहिजे. हा, आपली सगळे निष्ठा निष्ठीच हो. आपली निष्ठा कुठे? आपल्या ठिकाणी निष्ठा नाहीये, नाही का? एखादी पंगत आहे, गुरुजींना सांगावं, हे शिष्या जा म्हणले, तिथं पंगत आहे, जा. महाराज लाभ कसा सोडू? पंक्तीला म्हणलं की गडी निघालाच, आणि अमुक अमुक काम सांगायला जा. आणि तेच चैतन्य महाराज आले तेवढे त्यांना घेऊन एका मनीपासून तुमचे पाय कसे सोडू. कळालं का नाही? राधे राधे. काम सांगितलं की पाय कसे सोडू, आणि जेवण म्हणलं की लाभ कसा सोडू. ही आपली निष्ठा निष्ठी. ही निष्ठा निष्ठी काय कामाची नाही. श्रद्धा पाहिजे, निष्ठा पाहिजे. आणि ज्यावेळी ही निष्ठा आणि ही श्रद्धा आपल्याकडे असेल, निश्चित स्वरूपानं आपल्याला भगवंत कृपा केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून ह्या भागवताची श्रद्धा वाढावी अशी वाटत असेल तर हे महात्म्य ऐकल्याशिवाय वाढत नाही. मग आपल्याला महात्म्य कळालं ना, जे ज्ञान वैराग्य म्हातारं झालं होतं ते तारुण्याला प्राप्त झालं. कशामुळे? भागवताच्या कथा श्रवणाने. जो आत्मदेव अतिशय दुःखी होता, वाईट पुत्र त्याला निर्माण झाला, पण त्या वाईट पुत्राला सुद्धा गती मिळाली. कशामुळे? भागवतम कथेमुळे. आणि सर्व शास्त्रामध्ये श्रेष्ठतम शास्त्र भागवतम आहे हे कळलं कशामुळे? भागवतामुळे. तर हे भागवताचं महात्म्य आपल्याला कळलं, भागवताबद्दल आवड निर्माण होईल. मला सांगा, आज कोणाकोणाला कथा आवडली? ज्यांनी हातवर केलं नाही त्यांना काय माझ्याबद्दल शंका आहे का? नाही ना? वा वा, धन्यवाद आहे सगळ्यांना. आणि ज्यांना कोणाला कथा नाही आवडली त्यांनी हातवर करा बरं. अरे अरे अरे, सगळे लक्ष देऊन ऐकताय म्हणायचं. मी म्हणलं एखादा तरी हात गपकेन होईल, नाही झाला. मग तुम्ही लक्ष देऊन ऐकता तर तुम्हा सर्वांना इज ए मोस्ट थँक्यू. सगळ्यांना मनापासून धन्यवाद देऊन आज आपली भागवत महात्म कथा आपण या ठिकाणी संपन्न करीत आहोत. उद्यापासून आपण प्रथम स्कंदामध्ये सुरुवात करू, प्रथम स्कंदामध्ये जाऊ. पण त्यासाठी आपली कथा वेळेवर चालू झाली पाहिजे. आळंदीकर मंडळी, तुमच्या सौजन्यानं ही कथा होते. आम्ही आपली साधी माणसं आहेत, गरीब माणसं आहेत, तुम्ही मोठी माणसं आहेत. पवन म्हणजे वारा, वारा म्हणजे मोठा माणूस. तर तुम्ही आम्हाला सांभाळून घ्या. आणि उद्या बरोबर 2ला. आणि महाराजांना विनंती, उद्याचं जेवण जरा लवकर घ्या, नाही का? आज थोडा उशीर झाला. आज पहिला दिवस आहे. पहिला दिवस म्हणजे पत्रावळी टाकणे. आता पत्रावळी टाकायचं काम केलंय. उद्यापासून लाडू, जिलेबी, गुलाबजाम, कोणाला काय लागेल ते, मीठ म्हणलं तरी मिळेल. बोला राधे राधे. राधे राधे. अशी महात्म्य कथा आपण ऐकतो. महात्म्य ऐकलं की देवाच्या भागवतम कथा ऐकण्याची आवड निर्माण होते. आपल्याला ती आवड जर निर्माण करून घ्यायची असेल तर आपण सर्वांनी हे भागवताचं रसपान करा. आज कथा ऐकण्यासाठी बहुश्रुत श्रोते सर्व विद्वान मंडळी आलेले आहेत. मला तर अतिशय आनंद होतो की आंबोडी गावचं जे भजनी मंडळ आहे ते सगळे एकजुटीने आले. त्यांच्यासाठी जोरात टाळ्या वाजवा. आंबोडी गावचं भजनी मंडळ या ठिकाणी उपस्थित राहिलेले. अगदी सोबदारा समेत सगळे दादा, आमचे मार्गदर्शक भांडवलकर, अण्णा वगैरे सगळं मंडळी आलेले. सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. पालक मंडळी सुद्धा सर्व आलेले आहेत. सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. आणि एकदा आज नवीन जे विद्यार्थी आलेले आहेत त्यांच्यासाठी जुन्या विद्यार्थ्यांनी जोरात टाळ्या वाजवा. आपल्या संस्थेमध्ये या शिबिरासाठी जे मुलं आलेले आहेत त्या सर्वांना मनापासून धन्यवाद. आजची कथा या ठिकाणी संपते आहे, परंतु ती संपत असताना एक छोटस भजन होईल आणि आरतीची तयारी करायची. आणि हे दोन्ही हे काय म्हणतात त्याला, काय म्हणतात त्याला, कूलर. हा, कूलर बंद करा. आणि हे कूलर बंद करून मग आपली आरती नीट होईल, आहे का नाही? राधे राधे. गोपाला गोपाला
देवकी नंदन गोपाल उठा उठा गोपाला गोपाला देवकी नंदन गो सगळे उठा चला काळाने मारा नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला गोपाला हात वर करून टाळी वाजवायची देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला गोपाला सुनील महाराज पुढे सुनील पुढे देवकी नंदन गोपाला देवकी नंदन गोपाला देवकी नंदन गोपाला एकसारखं नंदन गोपाला देवकी नंदन गोपाला देवकी नंदन गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला ताली वाजवा गोपाला हात उठा के गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला ताली वाजवा देवकी नंदन गोपाला प्यारे नंदलाला मनमोहन मुरलीवाला प्यारे नंदलाला मनमोहन मुरलीवाला प्यारे नंदलाला मनमोहन मुरलीवाला प्यारे नंदलाला मनमोहन मुरलीवाला गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 देवकी राधे गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला प्यारे नंदलाला मनमोहन मुरलीवाला प्यारे नंदलाला मनमोहन मुरलीवाला प्यारे नंदलाला मनमोहन मुरलीवाला प्यारे नंदलाला मनमोहन मुरलीवाला गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 या नाव गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 प्यारे नंदलाला मनमोहन मुरलीवाला प्यारे नंदलाला मनमोहन मुरलीवाला हरे नंदलाला मनमोहन मुरलीवाला हरे नंदलाला मनमोहन मुरलीवाला गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 हात वर करायचा सगळ्यांनी हात हो हो हात वर करायचा सगळ्यांनी हो हो हात वर करायचा है बड़े प्यार से कहना राधे 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 जय हो जय श्री भागवता आरती कर तुझ भगवंता श्री सुख मुनि ने परम भक्ति ने नामा परिने गाइले जाइला आरती कर तुझ भगवंता देव करो से नरो महापर
निर्मल भक्ति रे भरित विहरे हरे हम सचित आलोक सुकुमळे संत द्विज पुढे सेवून रमले मान हर रस गीता आरती कर तुझ भगवंता अपार महिमा ग्रंथाचा वदवे ना कोणाचा प्राणची कीर्तन प्राणांचा देवा कविवर संताचा जन्मोदाचा स्वयं प्रभेचा द्वादश कळीचा रव्यंतरीचा तमहरता आरती कर तुझ ग्रंथ नवे हा श्रीकृष्ण गीते वेदी मन पूर्ण आनंद होता या शरणा कचित कळे जन्म त्रिताप जाती चिरये शांती नाथ हि वदती कृष्ण पदे ठेवो माता आरती कर तुझ भगवंता श्री शुक मुनी परम भक्तीने नाना परिने गायिले जा हरि चरिता आरती कर तुझ भगवंता हरि जय हो जय श्री भागवता जय हो जय श्री भागवता आरती कर तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती कर तुझ भगवंता हरि जय हो जय श्री भागवता आरती कर तुझ जय हो जय श्री भागवता आरती कर तुझ जय हो जय श्री भागवता आरती कर तुझ भगवंता आरती कर तुझ भगवंता आरती कर तुझ भगवंता कुंडलिकावरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की श्रीमद भागवत महापुराण की गोपाल कृष्ण भगवान की राधा कुंज बिहारी लाल की श्रीमद भागवत महापुराण की सुखदेव जी महाराज की परीक्षिती महाराज की सोपान देव महाराज की नाथ साहेबाचे हर हरे छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की धर्म की अधर्म का प्राणियों में गो हत्या विश्व का सत्य की सनातन वैदिक हिंदू धर्म की हरे माता की हरे माता की जय माता की गो माता की अपने अपने माता पिता की अपने अपने गुरुजनों की अपने अपने पत्नियों की राधे राधे हे जे यजमान आलते ना आरतीला त्यांनी काय काय ना फुलनं फुलाची पाकळी दक्षिणा ठेवणे आणि ज्या कोणाला दर्शन घ्यायचे त्यांना मोकळ्या हाताने दर्शन घेऊ नका राधे राधे पाया पडलं तरी चालेल